हा डोळ्यात बसणारा हा प्लॉट दिसतोय, जाता येताच्या सगळ्यांच्या नजरा डायरेक्ट आपल्या प्लॉट वरतीच आहेत ना. ठीक आहे. शेतकरी मंडळी नमस्कार. आज आपण आलेलो आहोत राधानगरी तालुक्यातल्या निगवे या गावामध्ये आणि माझ्याबरोबर हे काका आहेत. गेली 4-5 वर्ष झालं आपण यांना शेतीसाठी सर्व्हिस देतोय आणि साहेबांनी आपलं मार्गदर्शनाखाली केरनचं मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि मका पीक केलेलं आहे. तर बघताय तुम्ही या भागामध्ये मका भरपूर केला जातो, चाऱ्यासाठी असेल किंवा उत्पादनासाठी असेल. पण कसा येतो मका आणि आज आपल्या मार्गदर्शनाखाली जो मका केला आहे तो कसा मका आला आहे हे आता आपण जाणून घेणार आहेत. तर तुमचं स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. काका तुमचं नाव आणि गाव सांगा आम्हाला. विश्वनाथ भीमराव मगदूम, राणा चंद्रे. आणि हे प्लॉट कुठल्या गावात आहे? चंद्राच्याच गावात आहे, चंद्रे गावात. ओके. तर हा मका आहे आता आपला तुमच्या पाठीमागे. हात वर करून दाखवा मला. ओके. किती फुटात असेल? तरी 6.5 फूट. 6.5 फूट आहे. किती दिवसाचा आहे काका? पावणे 2 महिने. काय सांगताय? हो. खरंच का? हो. त्याच्या अगोदरचा आपल्याकडे एक फोटो आहे लहान असताना, मॅडम आलेले होते इथं आणि मॅडमनी फोटो आणि शूटिंग करून घेतलेला आहे, गायकवाड मॅडम. तर हा आजचा पावणे 2 महिन्याचा प्लॉट झाला बरोबर. काय जाणवलं तुम्हाला हे औषध आपलं जे वापरलंय तुम्ही केरन टेक्नॉलॉजी, तर काय तुम्हाला समाधान वाटतंय का? हा, समाधान वाटतं. काय काय का म्हणून समाधान वाटतंय? आपलं हे केरनचं टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे हा, मक्यामध्ये बराच बदल झालेला, फरक पडलेला. बराच बदल झालाय. म्हणजे एवढा 6.5 फुटाचा प्लॉट झाला तुमचा पावणे 2 महिन्यात. आता इथं घुसता येत नाहीये. बरं, आता हे मक्याचं ताट आहे, हे पान आहे, ह्याच्यावर मला हात लावून दाखवा किती जाड झालंय ते. बर, पूर्ण अख्खा हातच बसतोय मक्याच्या ह्याच्यावरती. आणि खाली बघितलं हे ताटले एकदम जाड झालेले आहेत. आणि हे रोड आहे, तर बाजूलाच हा रोड आहे ना. आणि हे आपलं प्लॉट आहे. काय बोलतात लोक जाणारे होते की कोणती तुम्ही टेक्नॉलॉजी वापरली, कोणते औषध, नेमकं काय केलंय तुम्ही, बरोबर ना. तर एवढा हा डोळ्यात बसणारा हा प्लॉट दिसतोय, जाता येताच्या सगळ्यांच्या नजरा डायरेक्ट आपल्या प्लॉट वरतीच आहेत ना. ठीक आहे. तर तुम्ही समाधानी आहात? हा, समाधानी. ठीक आहे. तर बघा शेतकरी मंडळी, आपली टेक्नॉलॉजी वापरून इथं प्लॉट केलेला आहे. साहेबांच्या 2 आळवण्या आणि आता दुसरी फवारणी चालू आहे. तर एवढा बदल या मक्यामध्ये झालेला आहे. चाऱ्याचं उत्पादन वाढणार आहे, चाऱ्याचं उत्पादन वाढून देखील ह्याचं उत्पादन वाढणार आहे, मक्याचं उत्पादन वाढणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे यांची जमीन एकदम अशी लाल आहे. आज पाणी पाजलं ना, एका तासाभरात तुम्ही त्यात चालत जाऊ शकता. हे बघताय तुम्ही कशा प्रकारे जमीन आहे खाली, आहे का. लाल माती आहे सगळी अशी आणि खडक आहे सगळा. आणि ह्या शेतात, बरोबर ना काका? बरोबर. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे पीक आलेलं आहे. तर अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता किंवा केरन टेक्नॉलॉजी मागवू शकता. ठीक आहे काका, धन्यवाद. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मी संदीप कारंडे आपला आभारी आहे. धन्यवाद.